टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। केज तालुक्यातील राजेगाव या ठिकाणी आज डॉक्टर ज्योतिताई मेटे यांच्या उपस्थितीमध्ये स्तुती असा उपक्रम पार पडलेला आहे। ग्रामपंचायतच्या वतीने जी मुलगी जन्म घेईल त्या मुलीच्या नावे बँकेमध्ये एफडी केली जाणार आहे। त्या अनुषंगाने माझ्यासोबत बोलण्यासाठी ज्योती मेटे आहेत। काय सांगाल ताई, नेमका काय उपक्रम होता आणि कशाच्या निमित्ताने हा उपक्रम राबवण्यात आला? म्हणजे खरं तर मुलींचा घटता जन्मदर ही प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्याला चिंता वाटणारी बाब आहे आणि काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील सर्वात कमी मुलींचा जन्मदर हा शिरूर कासारमध्ये होता। तो मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी लोकनेते विनायकराव मेटे साहेबांनी अजित बालिका योजना सुरू केली होती। आज राजेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने 1 एप्रिल 2025 पासून गावात जन्म घेणाऱ्या मुलीच्या नावाने 5,000 रुपये फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवले जाणार आहेत आणि त्या योजनेची औपचारिक घोषणा आज करण्यात आलेली आहे। हेतू हाच आहे की ज्या लोकनेत्यांनी एवढे समाजोपयोगी उपक्रम राबवलेले आहेत त्यांच्या पश्चात त्यांच्या विचारापासून फारकत न घेता ही राजेगाव ग्रामपंचायत पुढे जाऊ इच्छिते आणि त्या योजनेचा आज शुभारंभ आम्ही तो जाहीर केलेला आहे। एकच उद्देश आहे की या चांगल्या योजनेला आमच्या गावातून सुरुवात आम्ही केलेली आहे, त्याचं अनुकरण इतर ग्रामपंचायतींमध्ये देखील व्हावं, जेणेकरून ही आधुनिक काळामध्ये भेडसावणारी जी समस्या आहे मुलींचा घटता जन्मदर तिच्यावर काही अंशाने तरी आपल्याला मात करता येईल। परदेशात राहणाऱ्या सुद्धा काही लोकांचे तुम्ही सत्कार सन्मान केले, त्यामागचा नेमका काय उद्देश? जे खरं तर राजेगावच्या मातीतली ही माणसं आहेत, मग ती परदेशात राहणारी असतील, अगर आपल्या राज्याच्या राजधानीमध्ये राहणारी असतील, प्रत्येकाने आपापल्या कर्तृत्वाने तिथे तिथे त्यांचा तो झेंडा रोवलेला आहे। गावातल्या तरुण पिढी पुढे त्यांचा आदर्श ठेवता यावा आणि गावातल्या तरुण पिढीने त्यापासून प्रेरणा घेऊन स्वतःला सिद्ध करावं या उद्देशाने आम्ही त्यांचे आज सत्कार घेतलेले आहे। लवकरच येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागतायत, आपल्या पक्षाची यामध्ये काय भूमिका असेल? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसंग्राम पूर्ण ताकदीने उतरणार आहे आणि सगळ्यांनी यापूर्वीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्या निवडणुकांमध्ये अनुभवलेला आहे की शिवसंग्रामचे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला सदस्य निवडून आलेले होते। मेटे साहेबांच्या जाण्यानंतरही आम्ही आज त्याच ताकदीने सर्व जनमानसांपर्यंत जातो आहोत आणि जनमानसांमध्ये आमची भूमिका पटवून देत आहोत। मला आशा आहे आणि नव्हे 100% खात्री आहे की पुढच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील एक चांगलं यश मिळेल। काल पालकमंत्र्यांनी मीडमध्ये बैठक घेतली, अनेक विकास कामांच्या संदर्भात यामध्ये आढावा सुद्धा घेण्यात आलाय। अजित पवार हे पालकमंत्री झाल्यामुळे बीड जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल असं वाटतं तुम्हाला? निश्चितच, म्हणजे अजितदादांचा आजपर्यंतचा लौकिक आणि अजितदादांनी बारामतीचा केलेला कायापालट एक महाराष्ट्रापुढे रोल मॉडेल म्हणून आहे। त्यामुळे आमच्या बीडकरांच्या निश्चितच त्यांच्याकडनं अपेक्षा उंचावलेल्या आहेत। आम्ही त्यांच्याकडनं विकासाची अपेक्षा करतोच आहोत, परंतु विकासाबरोबर तो शाश्वत विकास ज्याला आपण म्हणू शकू की आम्हाला तो शाश्वत विकास हवा आहे आणि मला अपेक्षा आहे की अजितदादांना आमची ही भूमिका खरोखरच पटेल। नक्कीच गेल्या अनेक दिवसांपासून बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत, अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत। या संदर्भात आपली प्रशासनाकडे काही मागणी असेल किंवा तुमची किंवा पक्षाची काय भूमिका असेल याबाबत? गेले काही महिने सातत्याने जेव्हा जेव्हा ह्या घटना घडलेल्या आहेत तेव्हा शिवसंग्राम म्हणून आम्ही ही बाब म्हणजे संबंधित कुटुंबांच्या सोबत उभे राहण्याबरोबरच प्रशासकीय यंत्रणेला आणि शासनाच्याही निदर्शनास आणून दिलेली आहे की ही एखाद दुसरी घटना किंवा त्या घटनेमागचे आरोपी शोधून त्यांच्यावरती कठोरात कठोर कायदेशीर कारवाई तर झालीच पाहिजे, याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही, परंतु अशा घटना पुन्हा पुन्हा घडणार नाहीत यासाठी उपाययोजना करणंही गरजेचं आहे आणि त्यासाठी केवळ शासकीय पातळीवरनं प्रयत्न न होता, म्हणजे केवळ ती पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे किंवा मंत्री महोदयांची जबाबदारी आहे असं न म्हणता एकाच वेळी समाजकारण आणि राजकारण यातल्या दोन्ही दिग्गजांनी यामध्ये उपाययोजना करणं गरजेचं आहे। अन्यथा बीडमधली तरुण पिढी पुढच्या 5 वर्षात कुठे असेल हे सांगण्यासाठी कुठल्या भविष्यवेत्याची आपल्याला गरज पडणार नाही।
नक्कीच धन्यवाद. या होत्या आपल्यासोबत शिवसंग्रामच्या अध्यक्षा, ज्यांनी येणाऱ्या काळामधील स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचं देखील म्हटलेलं आहे. तर दुसरीकडे अजित पवारांच्या पालकमंत्रीपद असताना त्यांच्याकडून शाश्वत विकास होईल अशी देखील अपेक्षा व्यक्त केलेली आहे. तर दुसरीकडे बीड जिल्ह्यामध्ये जी गुन्हेगारी वाढत आहे त्या गुन्हेगारीच्या बाबतीत देखील सर्वांनी मिळून उपाययोजना करणं गरजेचं असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. कॅमेरामन विनोदसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड.